मित्रांनो, माझ्या भावाचे लग्न आजपासून सुमारे 4 वर्षापूर्वी झाले होते. माझ्या भाऊजाईचे नाव स्नेहा आहे. तिची उंची 5 फूट 4 इंच आहे आणि तिचा रंग खूप गोरा आहे. मित्रांनो, माझा भाऊ विकास कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहे. तो बहुतेक वेळ घराबाहेर असतो. सुमारे 1 महिन्यापूर्वी जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो, तेव्हा माझे कुटुंब कोणाच्या तरी लग्नाला गेले होते. पण भाऊजाई घरातच होती. त्या रात्री मी सुमारे 11 वाजता पाणी पिण्यासाठी उठलो. तेव्हा भाऊजाईच्या खोलीतून हलके आवाज येत होते. मला वाटले की भाऊजाई भाऊशी बोलत असतील, म्हणून मी दरवाजावर कान लावून ऐकायला लागलो. पण मला काहीतरी ठीकसे ऐकू येत नव्हते. त्यामुळे मी परत माझ्या खोलीत जाऊन झोपी गेलो. सकाळी जेव्हा मी भाऊजाईच्या खोलीत गेलो आणि तिचा फोन तपासला, तेव्हा पाहिले की ज्या नंबरवर ती बोलत होती तो नंबर कोणाचा तरी दुसऱ्याचाच होता. मी तो नंबर माझ्याकडे लिहून घेतला आणि चुपचाप खोलीतून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मित्राला भाऊजाईच्या त्या नंबरचे कॉल डिटेल काढून द्यायला सांगितले. त्याने त्याच दिवशी संध्याकाळी मला मेल केला. जेव्हा मी ते मेल तपासला, तेव्हा मला कळाले की भाऊजाई रोज रात्री त्या नंबरवर अनेक तास बोलत असते. मग मी त्याच मित्राला त्या नंबरच्या मालकाचे नाव आणि पत्ता काढून द्यायला सांगितलं. पत्ता माझ्या भाऊजाईच्या घराच्या अगदी जवळचा होता आणि मालकाचे नाव अमित होते. तेव्हा मला काहीतरी गडबड वाटली. मी माझ्या एका मैत्रिणीला त्या नंबरवर कॉल करायला सांगितला. तेव्हा मला कळाले की हा नंबर एका ऑटोवाल्याचा आहे. 2-3 दिवस मी भाऊजाईला याबद्दल काहीच बोललो नाही. पण एक दिवस जेव्हा घरात कुणीही नव्हते, तेव्हा मी तिला विचारले, भाऊजाई, हा नंबर कोणाचा आहे? नंबर पाहताच ती घाबरली आणि खोटे बोलायला लागली. मला माहीत नाही कोणाचा आहे. मी म्हणालो, ठीक आहे, तर मग भाऊ शोधून काढतील की हा नंबर कोणाचा आहे. हे ऐकताच ती काही न बोलता माझ्या खोलीतून बाहेर गेली. थोड्या वेळाने परत आली आणि मला सॉरी म्हणायला लागली. मी विचारले, सॉरी कोणत्या गोष्टीसाठी? तेव्हा तिने सांगितले की हा नंबर तिच्या जुन्या बॉयफ्रेंडचा आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती त्याच्याशी चुपचाप बोलत असते. ही गोष्ट सांगताना भाऊजाई रडायला लागली. मी तिला शांत राहायला सांगितले आणि माझ्या खोलीत गेलो. नंतर मी तिला पुन्हा बोलावले आणि विचारले, हे सर्व किती दिवसापासून चालू आहे? तेव्हा तिने सांगितले की लग्नाआधीपासून तिचं हे चालू आहे. मग मी विचारले, तुम्ही अमितशी कधी सुंदर वेळेचा अनुभव घेतला आहे का? ती काहीच बोलली नाही. मी पुन्हा हा प्रश्न विचारला तरी ती शांत राहिली. मी म्हणालो, ठीक आहे, ही गोष्ट मी भावाला सांगेन. हे ऐकताच भाऊजाईने माझे दोन्ही हात पकडले. तिचा चेहरा घामाने भरला होता आणि तणावाने तो लाल झाला होता. ती म्हणाली, मी बहकले होते. प्लीज मला माफ करा. मी पुन्हा कधी असं करणार नाही. मी आजपासून त्याच्याशी बोलणे बंद करते. पण तुम्ही भावाला काहीही सांगू नका प्लीज. मी थोडा विचार करून म्हणालो, पण मी एक शर्तीवर तुम्हाला माफ करेन. तिने विचारले, सांगा, काय शर्त आहे? मी म्हणालो, तुम्ही एखाद्या दिवशी अमितला घरी बोलवा आणि घरातच त्याच्याशी सुंदर वेळेचा अनुभव घ्या. मला तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव घेताना पाहायचा आहे. भाऊजाईने नकार दिला आणि म्हणाली, मी तुमच्याकडे माफी मागत आहे. तुम्ही तरी मला असं का सांगत आहात? मी म्हणालो, जसे मी म्हणतो तसे तुम्ही नाही केले तर मी भावाला तुमच्या सर्व गोष्टी सांगून टाकेन. तेव्हा ती म्हणाली, त्या माझ्यासमोर सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकत नाहीत. मी म्हणालो, जेव्हा तुम्ही अमितची सुंदर वेळेचा अनुभव घेत असाल तेव्हा मी तुम्हाला एक छिद्रातून पाहेन आणि चूप राहील. पण अमितला ही गोष्ट कळू नये की मी तुम्हा दोघांना पाहत आहे. भाऊजाई घाबरून म्हणाली, पण हे सर्व कसे होईल? घरात आमच्याशिवाय इतर लोकही राहतात. मी म्हणालो, ज्या दिवशी घरात कोणी नसेल त्या दिवशी तुम्ही अमितला फोन करून घरी बोलवा. मी घरात कुठेतरी लपून राहील. तेव्हा तिने माझी पूर्ण गोष्ट ऐकून मान्य केलं. त्या दिवसानंतर भाऊजाई खूप आनंदी राहू लागली आणि मलाही खूप चांगली ठेवू लागली. तो दिवस लवकरच आला ज्या दिवशी माझे पूर्ण कुटुंब मामाच्या घरी जात होते. घरच्यांना जाताच मी भाऊजाईला म्हणालो, तुम्ही अमितला फोन करून बोलवा. तिने त्याच वेळी अमितला कॉल केला, घरात येण्यासाठी सांगितले आणि घराचा पत्ता दिला. दिवसाच्या सुमारे 1 वाजता अमितने फोन केला की तो घरापाशी पोहोचला आहे. हे ऐकताच भाऊजाईंच्या चेहऱ्यावर एक चमक आली. मी माझ्या खोलीत जाऊन लपलो आणि अमितच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. मी खोलीच्या छिद्रातून दरवाजाकडे पाहत होतो. सुमारे 10 मिनिटांनंतर डोरबेल वाजली. भाऊजाईने दरवाजा उघडला. अमित समोर उभा होता. त्याला पाहून मला वाटले की भाऊजाई काही चुकीचं नव्हती. अमित खूप स्मार्ट आणि देखणा मुलगा होता. भाऊजाईने त्याला खोलीत बोलावले आणि पाणी आणून दिले. थोडा वेळ अमित घराकडे पाहत राहिला आणि लाजत राहिला. मग तो म्हणाला, तुम्ही लग्नानंतर अधिक सुंदर झाले आहात. भाऊजाईने उत्तरादाखल हसून स्माईल दिलं. माझी भावना आधीच दाटून आली होती. मी भाऊजाईंना फोन केला. तिने माझा नंबर पाहून अमितपासून थोडे दूर जाऊन माझ्याशी बोलली. मी म्हणालो, भाऊजाई, अमितला आपल्या खोलीत घेऊन जा. आतून रूम बंद करून घ्या. मी कॉल कट केला. भाऊजाईने अमितला आपल्या खोलीत बोलावले. अमित तिच्या पाठोपाठ खोलीत गेला. दरवाजा बंद होण्याचा मला आवाज आला. तेव्हा मी चुपचाप माझ्या खोलीच्या बाहेर आलो आणि भाऊजाईच्या खोलीच्या दरवाजाच्या चावीच्या छिद्रातून आतला नजारा पाहू लागलो. आत भाऊजाई आणि अमित बेडवर बसले होते.
थोडा वेळ शांत राहिल्यानंतर अमितने विचारले, तुमच्या घरचे कुठे गेले? भावजाईने म्हणाली, घरचे सर्व लोक मामाच्या घरी गेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत परत येतील. मग अमित तिच्या अधिक जवळ बसला. अमित तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत होता. भावजाईने अमितच्या गालावर हलकी थप्पड मारली आणि म्हणाली, तुम्हाला लाज वाटत नाही का? अमित हसत हसत तिला म्हणाला, आता वाटत नाही. पाहता पाहता त्याने एक पापी घेतली. भावजाई आता प्रभावी होऊ लागली होती. तिनेही अमितच्या पापीचे उत्तर लवकर दिले. मग भावजाईने तिचे व्यक्तिमत्व मोकळे करू लागली. मग अमितने एक पलही न गमावता तिच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव घेऊ लागला. अमित म्हणाला, मी तुमचा व्हिडिओ बनवू इच्छितो. भावजाई इतकी प्रभावी झाली होती की तिने अमितला व्हिडिओ बनवण्याची परवानगी दिली. आता अमित तिला सुंदर वेळेचा अनुभव देत व्हिडिओ बनवत होता आणि भावजाई अनुभव घेत होती. मी छिद्रातून पाहत होतो की भावजाईला किती सुंदर वेळेचा अनुभव घेण्याची इच्छा आहे. सुमारे 20 मिनिटे ते अनुभव घेत राहील. मग अमितने तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. भावजाई देखील एकत्र झाली आणि दोघे थकून पडले. मीही तिथे लपून हातबल केले. मग भावजाईने अमितला निरोप दिला आणि मला सांगितले, आता हे रहस्य आपल्या दोघांचे आहे. पण त्या सर्व घटनांनंतर मला एक अंतर्मनाची जाणीव झाली. मी विचार करू लागलो, आयुष्यात कुटुंबातील नाते किती महत्त्वाचे आहेत आणि भावजाईला एकटेपणा जाणवत असावा, कारण भाऊ नेहमी बाहेर असतो. मित्रांनो, त्या दिवसानंतर काही दिवस शांतता झाली. भावजाई स्नेहा रोज सकाळी उठल्यापासून माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक लाज मिसळलेली हसू होती. मीही तिच्याशी जास्त बोलत नव्हतो, पण मनातून त्या क्षणाची आठवण येत राहत होती. घरातले नेहमीचे काम चालू होते. भाऊ विकास नेहमीप्रमाणे ऑफिसच्या धकाधकीत बुडलेला होता. एके दिवस रात्री जेवण झाल्यावर स्नेहा माझ्याकडे दरवाजा हळूच बंद करून ती म्हणाली, देवा, तुम्ही जे सांगितलं ते मी केलं. आता काय, तुम्ही भावाला काही सांगणार नाही ना? मी हसत म्हणालो, नाही स्नेहा, मी वचन दिले आहे. पण तू अमितला पुन्हा बोलवशील का? तिने डोके खाली घातले आणि हलक्या आवाजात म्हणाली, मी विचार करेन. पण त्या रात्रीच मी झोपत असताना माझ्या फोनवर एक व्हिडिओ आला. नंबर अनोळखी होता. मी उघडला आणि माझे डोके विस्फारले. तो व्हिडिओ होता तोच ज्याचा अमितने त्या दिवशी बनवलेला होता. स्नेहा आणि आम्ही दोघेही स्पष्ट दिसत होते. व्हिडिओच्या शेवटी एक मेसेज आला, हा व्हिडिओ मी फक्त तुम्हाला पाठवला आहे. स्नेहाने सांगितले की तुम्ही सर्व काही पाहिलं होतं. आता मीही काही शर्ती ठेवतो. माझ्या मनावर काटा आला. मी लगेच स्नेहाला फोन केला. ती घाईघाईने माझ्या खोलीत आली. मी तिला व्हिडिओ दाखवला. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. हे अमितने कसे पाठवले? मी त्याला सांगितले होते की हा व्हिडिओ फक्त त्याच्याकडे ठेवायचा. ती थरथरत कापत म्हणाली, देवा, आता काय करायचं? जर हा व्हिडिओ बाहेर गेला तर माझं आयुष्य संपेल. भाऊ, घर, सगळं संपेल. मित्रांनो, स्नेहाचा तो थरथरणारा आवाज आणि तिच्या डोळ्यातील ती जीव घेणे भीती पाहून मला पहिल्यांदाच जाणीव झाली की मी ज्या खेळाला फक्त गंमत समजत होतो तो आता एका भयानक गुंतागुंतीच्या वळणावर येऊन थांबला आहे. अमितने पाठवलेला तो व्हिडिओ आणि त्यासोबत आलेला तो मेसेज. आता मीही काही शर्ती ठेवतो. या शब्दांनी माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्नेहा, शांत हो. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या स्वतःचेच हात थरथरत होते. अमितला नक्की काय हवंय? त्याने तुला आधी कधी काही बोललं होतं का? स्नेहाने रडत रडत मान हलवली. नाही, तो खूप प्रेमाने वागत होता. मला वाटले तो जुन्या आठवणी जपण्यासाठी व्हिडिओ बनवतोय, पण हा माणूस तर कोणी वेगळाच निघाला. त्याच वेळी माझ्या फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता. मी स्पीकर ऑन केला. पलीकडून एक थंड आणि गंभीर आवाज आला. कसा वाटला व्हिडिओ? क्वालिटी चांगली आहे ना? तो अमित होता, पण त्याचा आवाज आता तो लाजणारा अमित सारखा नव्हता. तो एखादा सरासरी गुन्हेगार असल्यासारखा बोलत होता. मी रागाने विचारले, अमित, तुला काय हवंय? पैसे पाहिजेत का? अमित हसून म्हणाला, पैसे? पैसा तर विकासकडे खूप आहे. मला पैशात रस नाही. मला रस आहे तुमच्या घराच्या त्या तिजोरीच्या चावीमध्ये, जी विकासने नेहमी आपल्या कपाटात लपवून ठेवली असते. त्या तिजोरीत काही महत्त्वाची कागदपत्र आणि काही हार्ड ड्राईव्ह आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत ती माझ्याकडे पोहोचली पाहिजे, नाहीतर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि विकासच्या ऑफिसच्या मेलवर असेल. अमितने फोन कट केला. स्नेहा आणि मी सुन्न होऊन एकमेकांकडे पाहत राहिलो. पण माझ्या डोक्यात एक शंका चमकली. अमितला त्या हार्ड ड्राईव्ह बद्दल कसं माहिती? तो तर एक साधा ॲटोवाला होता ना. मग त्याला कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह असलेला माझ्या भावाच्या ऑफिसच्या गोष्टी कशा माहिती आहेत? स्नेहा, मी गंभीर होऊन विचारलं, तू अमितला भावाच्या कामाबद्दल काही सांगितलं होतंस का? नाही, कधीच नाही. आम्ही फक्त जुन्या गोष्टी आणि स्वतःबद्दल बोलायचो.
तिने उत्तर दिलं. मला समजलं की इथे काहीतरी सायकोलॉजी गेम खेळला जातोय. अमित हा फक्त एक प्यादा असू शकतो. या खेळाचा खरा खिलाडू कोणीतरी दुसराच आहे. मी विचार करू लागलो, विकासला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी स्नेहाच्या जुन्या प्रियकराचा वापर केला गेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातलं वातावरण नेहमीसारखं होतं, पण आमच्या दोघांच्या मनात वादळ उठलं होतं. विकास ऑफिसला गेला. मी आणि स्नेहाने ठरवलं की आम्ही अमितचा पाठलाग करू. अमितने दिलेल्या त्या पत्त्यावर मी गेलो, पण तिथे गेल्यावर जे दिसलं ते पाहून माझे डोळे विस्फारले. तो पत्ता एका जुन्या पडक्या वाडाचा होता. तिथे कोणीच नव्हतं, पण त्या वाड्याच्या एका भिंतीवर अनेक फोटो चिटकवलेले होते. त्यात विकासचे फोटो होते, स्नेहाचे होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझेही फोटो होते. मी ऑफिसला जाताना, मी कॉलेजला जाताना कोणीतरी आमच्यावर गेल्या कित्येक महिन्यापासून पाळत ठेवत होतं. मला अचानक जाणीव झाली की स्नेहाचं अमितशी बोलणं, तिचं त्याला घरी बोलावणं आणि मी ते छिद्रातून पाहणं, हे सगळं कदाचित आधीच प्लॅन केला गेला होता. अमितला हे माहिती होतं की मी तिथे लपलेलो आहे. त्याने मुद्दामून तो व्हिडिओ अशा अँगलने बनवला होता की त्यात माझं प्रतिबिंब हलकंसं दिसत होतं. म्हणजेच जर तो व्हिडिओ बाहेर आला तर फक्त स्नेहाच नाही तर मी सुद्धा तितकाच दोषी ठरलो असतो. मी घरी परतलो आणि स्नेहाला सर्व सांगितलं. ती पूर्णपणे तुटली होती, पण आता मला माझी बुद्धी वापरायची होती. मी स्नेहाला सांगितलं, तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी आपल्याला अमितच्या डोक्याशी खेळावं लागेल. त्याला वाटतंय आपण घाबरलो आहोत आणि तीच आपली ताकद आहे. मी अमितला मेसेज केला, आम्ही तयार आहोत. उद्या रात्री 12 वाजता जुन्या पुलाखाली ये. हा ड्रायव्हर तुला मिळेल, पण व्हिडिओ तिथेच माझ्या समोर डिलीट करावा लागेल. अमितचा रिप्लाय आला, डन, पण एकटा ये. त्या रात्री मी विकासच्या रूम मध्ये गेलो. पाहिलं, तिजोरी उघडली. मला कोड माहिती होता. तिथे खरंच ती हार्ड ड्राईव्ह होती, पण ती उघडून पाहिल्यावर मला जे कळालं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या हार्ड ड्राईव्ह मध्ये विकासच्या कंपनीचे घोटाळे नव्हते, तर त्यात काही व्हॉइस रेकॉर्ड्स होत्या. त्या रेकॉर्ड स्नेहाच्या होत्या. त्या स्नेहा कोणाची तरी बोलत होती. विकासला वाटतंय मी त्याच्यावर प्रेम करते, पण मला फक्त त्याच्या संपत्तीत रस आहे. अमित फक्त एक मोहरा आहे. त्याला मी जसं सांगेल तसं तो करेल. माझं डोकं चक्रावून गेलं. अमित स्नेहाला आरी करत होता की स्नेहा अमितला वापरत होती, की हे दोघेही मिळून मला आणि विकासला फसवत होते. ठरवल्याप्रमाणे मी रात्री 12 वाजता पुलाखाली पोहोचलो. अमित तिथे आधीच होता. त्यात फोन होता. आणलीस हार्ड ड्राईव्ह? त्याने विचारलं. हो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी शांतपणे म्हणालो. हा प्लॅन तुझा आहे का स्नेहाचा? अमित जोरात हसायला लागला. काय फरक पडतो, आता तू अडकला आहेस. तो व्हिडिओ मी आधीच क्लाउडवर सेव्ह केला आहे. तू मला ड्राईव्ह देणार आणि गपगुमान घरी जाणार. मी हसलो आणि म्हणालो, अमित तू विसरतोय की मी तंत्रज्ञानाचा विद्यार्थी आहे. तू जो व्हिडिओ क्लाउडवर टाकला होतास तो मी 2 तासापूर्वी डिलीट केला आहे. आणि राहिला प्रश्न या हार्ड ड्राईव्हचा, तर यात काय आहे तुला माहिती आहे का? अमितचा चेहरा पडला. त्याने खिशातून काहीतरी काढण्याचा प्रयत्न केला, पण मी हिंसा टाळायची ठरवली होती. मी लगेच लांब झालो. बघ अमित, पोलिसांनी हा परिसर घेरला आहे असं मी म्हणणार नाही, कारण मला हे प्रकरण घरातच मिटवायचं आहे. पण या ड्राईव्ह मध्ये स्नेहाचे ते रेकॉर्ड्स आहेत जे तुझा आणि तिचा पर्दाफाश करू शकतात. अचानक मागून गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश पडला. गाडीतून विकास बाहेर आला. विकासला पाहून अमित पळून गेला. स्नेहा गाडीतून खाली उतरली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. विकास माझ्या जवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुला काय वाटतं? मला काहीच माहिती नाही, विकास शांतपणे म्हणाला. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो. भाऊ, तुला हे सगळं स्नेहा आणि अमितचं प्रकरण लग्नाआधीपासून होतं हे मला लग्नाच्या 6 महिन्यानंतरच कळलं होतं. विकास सांगू लागला. मी फक्त संधीची वाट पाहत होतो की हे दोघे स्वतःहून कधी उघड पडतात. अमितला तुला आरी करायला स्नेहानेच सांगितलं होतं, जेणेकरून तू घाबरून मला काही सांगणार नाहीस. पण तिला काय माहिती होतं की मी तुझ्या फोनमध्ये आधीच ट्रॅकर लावला होता. स्नेहा आता जमिनीवर बसून रडत होती. तिला वाटलं होतं की ती शिकार करत आहे, पण ती स्वतःच एका मोठ्या शिकाराचा भाग बनली होती. विकासने ती हार्ड ड्राईव्हर माझ्या हातातून घेतली आणि पुलाच्या खाली पाण्यात फेकून दिली. भाऊ, तू हे काय केलंस? त्यात पुरावे होते, मी ओरडलो. विकास माझ्याकडे बघून एक गूढ हसू लागला. त्यात काही नव्हतं. ती ड्राईव्ह रिकामी होती. मला फक्त हे बघायचं होतं की तू माझ्या पाठीमागे स्नेहाला वाचवण्यासाठी किती लांब जाऊ शकतोस. त्याने स्नेहाला गाडीत बसायला सांगितलं. जाता जाता विकासने माझ्या कानात एक गोष्ट सांगितली, ज्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. आणि हो, त्या दिवशी तू छिद्रातून नजारा पाहत होतास ना, त्या खोलीत मी आधीच एक छुपा कॅमेरा लावला होता. अमितने बनवलेला व्हिडिओ तर डिलीट झालाय, पण माझ्याकडे व्हिडिओ अजूनही सुरक्षित आहे. आता या घरात मी सांगेन तसंच होईल. तू सुद्धा आणि स्नेहा सुद्धा माझ्या शब्दाभर जायचं नाही. विकास गाडीत बसला आणि निघून गेला. मी तिथेच सुन्न उभा होतो. ज्या भावाला मी भोळा समजत होतो, त्याने आपल्या कुटुंबाला एका अशा मानसिक तुरुंगात कैद केलं होतं जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. आता मला समजलं होतं की या घरात खरा माइंड मास्टर अमित किंवा स्नेहा नव्हती, तर माझा स्वतःचा भाऊ विकास होता. मित्रांनो, त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. विकासच्या त्या शब्दांनी आता या घरात मी सांगेल तसंच होईल. माझ्या मनात भीतीचं वादळ निर्माण केलं होतं, पण मी ठरवलं होतं का हा खेळ इथे संपवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं नॉर्मल असल्यासारखं चालू होतं. विकास ऑफिसला गेला. यावेळी मी त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होतो. स्नेहा मात्र पूर्णपणे तुटली होती. ती माझ्याकडे येऊन म्हणाली, देवा, आपण आता काय करणार?
तो आपल्याला आयुष्यभर आरी करेल. मी शांतपणे म्हणालो, नाही स्नेहा, आता खेळ आपण खेळणार. मला समजलं होतं विकास टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. त्या रात्री मी घरात सर्च करू लागलो आणि काही वेळातच मला ते सापडलं. लिव्हिंग रूममध्ये एक छोटासा हिडन कॅमेरा होता. बेडरूममध्ये मायक्रोफोन. माझा संशय खरा होता. मी लगेच एका IT मित्राला कॉल केला. तो म्हणाला, जर तो रेकॉर्ड्स करत असेल तर तू पण त्याला रेकॉर्ड्स कर. त्या रात्री मी सगळं सेट केलं. फोनमध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग, लॅपटॉपमध्ये बॅकअप आणि स्नेहाला सांगितलं, आज आपण विकासला त्याच्याच खेळात अडकवणार. रात्री विकास घरी आला. तो नेहमीसारखा शांत होता, पण यावेळी मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. भाऊ, तुला सगळं कंट्रोल करायला खूप आवडतं ना? तो हसला. कारण मी नेहमी एक पाऊल पुढे असतो. मीही हसलो. यावेळी नाही. मी त्याला मोबाईल दाखवला. त्यात त्याचे सगळे कबुली जबाब होते. कॅमेरा, सगळं. विकासचा चेहरा पहिल्यांदाच बदलला. मी म्हणालो, आता 2 पर्याय आहेत. आपण हे सगळं इथेच संपवू किंवा हे सगळं बाहेर जाईल. आणि काही क्षण शांतता होती. मग विकासने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, हा खेळ इथेच संपला. त्याने स्वतःहून सगळे डिव्हाइस काढून टाकले. सगळे डेटा डिलीट केले. स्नेहा रडत होती. मी शांत उभा होतो. त्या रात्रीनंतर विकास बदलला. स्नेहा पूर्णपणे शांत झाली आणि मी खूप काही शिकलो. मित्रांनो, कधी कधी आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या घरात असतो. आणि काही खेळ असे असतात जे सुरू करणं सोपं असतं, पण संपवणं खूप कठीण. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा जबरदस्त स्टोरीसाठी आमच्या चॅनल सोबत राहा. धन्यवाद.